सकाळ प्रेस दिला तुम्ही बघू शकता, कडेत ठेवते तापायला. आज वेगळा काय तर पदार्थ करणार आहे बघा. लसूण ठिचून घेतलाय, हिरवी मिरची, कांदा. आज तुम्हाला काय तर वेगळं दाखवते. ही रात्री हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती बघा, आणि ही आबडदोबड मिक्सरला काढलंय बघा. तेल टाकलंय बघा, तुम्ही बघू शकता. मस्त करायचंय आपल्याला ते. जिरे मोहरी चांगली तेलात कडक होऊ द्यायची बघा. लसूण ठिचून घेतात बघा. लसूण किती टाकू ना. कांदा, मिरची पण टाकणं सांगते. चांगलं फ्राय बघू शकता. कांदा किती सुंदर भाजलाय. मिरची पण बघू शकता. मिरची म्हणतात बरं त्याला, हरभरा डाळीचं मिरची बघू शकता. आणि मग हळद टाकली बघा. मीठ बघू शकता. आबडदोबड थोडं घेतलं तर थोडं अख्खं घ्यायचं बरं का, मग ते खूप सुंदर लागतं. चवीपुरतं मीठ टाकायचं. ते मस्त हलवायचं बघा. मिरची म्हणतात बरं का, खूप सुंदर लागतं बरं का. 10 मिनिटं लागतं शिजायला ह्याला. लय तुला 10 मिनिटं लय झालं, कारण रात्री डाळ भिजलेल्याचं लवकर होतं. कांदा भरपूर टाकायचा बघा. थोडं पाण्याचा हप्ता घालायचा असा. हा, थोडं पाणी शिपडायचं, मग ते छान शिजतं बघा. बघा हलवायचं बरं का, खाली लागू द्यायचं नाही. ह्याला आबडदोबड बेसन बोलतात बघा. आबडदोबड हरभऱ्याची डाळीचं बघा. ह्याला मिरची पण म्हणतात. असं आबडदोबड सुक्क बेसन झालंय बघा. हे किती सुंदर झालंय. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवतो. 10 मिनिटं लागतात लय तुला शिजायला. हे बघा किती सुंदर झालंय. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का. कसं झालंय सुंदर बेसन, सुक्क बेसन झालंय बघा हरभऱ्याच्या डाळीचं बरं का. खूप सुंदर बघा कसं झालंय बघा. शिजलंय कसं. तुम्हाला माझं आबडदोबड हे बेसन आवडलं असेल ना, माझ्या डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.